दादा कोंडके यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला पहिला चित्रपट काढला तो म्हणजे सोंगाड्या। सोंगाड्या चित्रपट ज्यावेळेस निर्माण झाला त्यावेळेस बॉलिवूडची दहशत मुंबईमध्ये खूप होती, कारण की हिंदी चित्रपटाशिवाय मुंबईमध्ये कोणताही चित्रपट लागू शकत नाही अशी इतकी दहशत मुंबईमध्ये बॉलिवूडची होती। ज्यावेळेस दादा कोंडके कोहिनूर सिनेमागृहाकडे गेले आणि त्या सिनेमागृहाच्या ऑनरला म्हणाले की माझा चित्रपट तुम्ही या सिनेमागृहामध्ये लावा, परंतु दादा कोंडके यांना कोहिनूर सिनेमागृहाच्या ऑनरने सांगितलं की इथे हिंदी चित्रपटाशिवाय दुसरा चित्रपट लागू शकत नाही, कारण की ते मुंबईमध्ये चालू शकत नाही। हे ऐकून दादा कोंडके खूप नाराज झाले आणि दादा कोंडके यांच्या लगेच लक्षात आलं की आपल्याला या सिच्युएशन मधून फक्त बाळासाहेब ठाकरे हेच काढू शकतात। नंतर ते बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले। बाळासाहेब ठाकरे यांना त्यांची अडचण सांगितली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सांगितलं की तू कतई काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, आपण पाहूयात कोहिनूरवाला कसा तुझा चित्रपट लावत नाही। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांची खूप मदत केली आणि जर बाळासाहेब ठाकरे यांनी दादा कोंडके यांची मदत केली नसती तर आज आपण दादा कोंडके यांचं नावही लक्षात ठेवू शकलो नसतो, कारण की दादा कोंडकेच चित्रपट सृष्टीमध्ये आपल्याला दिसले नसते। जर एखाद्या व्यक्तीला पहिल्याच सिनेमाला अपयश आलं तर दुसरा सिनेमा काढणं हे शक्य झालं नसतं। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे दादा कोंडकेवर खूप उपकार आहेत आणि दादा कोंडकेही ते नंतर विसरले नाहीत। दादा कोंडकेही त्यांना राजकारणात खूप मदत करायचे। आपण जर दादा कोंडके यांचं भाषण ऐकलं नसेल तर ते भाषण प्लीज जाऊन ऐका। दादा कोंडके यांचं भाषण खूप छान आहे।